शिस्टरीनबाई, शिस्टरीनबाई, पोलिओ, गोवर आणि धनुर्वता बरोबरच एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर आणि जमलंच तरी एक थेंब पैगंबरी द्या माझ्या पोराला. कारण दंगलीच्या अंगामध्ये दिवस गेलेत मला. बाळणपणाच्या आधीच सांगितलं होतं आईला, पोराला पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळ. कारण आता कुठल्याच जातीचा भरोसा नाही बाई आपल्याला. जातीच्या नावापरीस मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची. म्हणून नामदेवाच्या वाटीतलं तूप, तुकारामाच्या ऊसाचा रस आणि मुल्लवीच्या ईदीची खीरच पाजली पटापटा. तरी वजन कमीच पडलं माझ्या पोराचं. बौद्धिक वजनाचं कारण भजनच असावं तुकोबांचं. काय संचारबंदीमुळे कीर्तन भजन झालीच नाही ना दंगलीच्या काळात. 4-2 ओव्या, 4 भारुडं ऐकली असती तर मेंदूचं वजन वाढलं असतं थोडं. पण तुम्ही काळजी करू नका शिस्टरीनबाई. फुल्यांच्या सावित्रीला सांगितलंय मी, मनावर रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून चोळून जात जा माझ्या पोराला. धर्माबिर्माचा इशानू डसूच नाही म्हणून सकाळचं पसायदान, दुपारचं दास कॅपिटल. लईच रडलं पोरग तर संविधानाचं पानच देते मी सगळ्याला. जातीची गटार तुंबायला लागली की तापाची साथ येते आमच्या वस्तीत. तवा कपाळावर पट्टीच ठेवते मी चवदार तळ्याच्या पाण्यात बुडवून. शिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते, गरोदरपणापरी जातीच्या कळा लय लय वाईट बघा. म्हणून निरोप द्या माझ्या जन्माचा दाखला येणाऱ्या त्या साहेबाला. म्हणावं धर्म आणि जात यांचा रकाना रिकामा सोड म्हणावं. कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला शिस्टरीनबाई.